थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद माझ्या देवा, धन्यवाद सगळे पिता. हालेलुया लॉर्ड, हालेलुया, हालेलुया जीसस. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद माझ्या देवा. हालेलुया लॉर्ड, हालेलुया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. चांगला आवाज येतो. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. या तुम्ही जोडा लवकर लवकर. आणि विशेषतः सांगू इच्छिते जे पाठीमागचे जे आपलं मागचा विषय जो राहिला होता तोच विषय घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये ते काढून देते ना. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. त्या अगोदर आपण सूचना आज घेणार आहोत. कारण की गेल्या 2 हप्त्यापासून पहिली बात ही आहे की मागच्या संडेला आली नाही. कारण की मागच्या शनिवारी माझी नणंद ती ऑफ झाली, त्याच्यामुळं मी येऊ शकले नाही गेल्या रविवारी. तर त्याच्यासाठी क्षमा असावी. आणि तरी पण प्रभूला धन्यवाद की मी आता येऊ शकले. तर या आपण सूचना सांगणार आहोत. ते मी तर पहिल्यांदा काही आणि ते काढून दे तेवढं. नाही है ना. तर आणखीन सांगू इच्छिते मी, माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा, यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्कीच दाबा. कारण की माझे जे येणारे व्हिडिओ आहेत त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आणि आज आपण सूचना सांगणार आहोत. कारण की सूचना सांगणं खूप गरजेचं आहे. तर सूचना सांगाव्या लागतील. तर सूचना अशा आहेत की आपली जशी येशूची शिक्षा. आणि पहिल्यांदा तर हे आहे की आज संडे आहे. ऑनलाईन मराठी चर्च MMB ऑनलाईन मराठी चर्च अहमदनगर खडका. तर आज संडे आहे आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि तुम्हा सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वादित करो. आणि तुम्ही सगळे जुडा, लवकर लवकर या. आणि मी तोपर्यंत सूचना सांगते, ठीक आहे. तर सूचना अशी आहे की जशी येशूची शिक्षा, जशी पेत्राची शिक्षा, जशी पावलाची शिक्षा, तसंच MMBची शिक्षा. MMB म्हणजे मसी मंथन बैठक वर्ल्ड ग्रुप, ठीक आहे. तर मसी मंथन MMB म्हणजे मसी मंथन बैठक, ठीक आहे. तर जशी पहिल्या काळातली शिक्षा होती, जसं पावलांनी, जसं येशू ख्रिस्तानी, जसं पेत्राने शिकवलं तेच MMB शिकवत आहे ना. आणि MMBचे जे डायरेक्टर आहे, MMBचे जे फाउंडर आहेत ते आहे पास्टर डॅनियल राज. आणि ते सर्व काही म्हणजे ते चालवतात. आणि आम्हाला सुद्धा त्यांनी तयार केलं शिकवण्यासाठी, लोकांपर्यंत येण्यासाठी. तर ही परमेश्वराची दया आहे. आणि परमेश्वराला धन्यवाद आहे की परमेश्वर खूप चांगला आहे आणि तो त्याच्या लोकांकडून आणि लोकांना निवडून लोकांकडून काम करून घेते. म्हणून परमेश्वराला धन्यवाद असो. तर पुढची सूचना अशी आहे की जर तुम्हाला जोडायचं आहे MMBला, आणि MMBला जोडण्याचं कारण हेच आहे की खरी शिक्षा आहे, खरी शिक्षा घेऊन जात आहे MMB. आणि पुन्हा एकदा सांगू इच्छिते, MMB म्हणजे मसीमंथन बैठक. आणि मसीमंथन बैठक ही काही संस्था नाहीये. तर मसीमंथन बैठक हे खरी शिक्षणाची मोहीम आहे आणि खरी शिक्षा घेऊन जात आहे आणि लोकांपर्यंत पोहोचत आहे. आणि लोक सुद्धा त्यांचं जीवन परिवर्तन होते आणि लोक परमेश्वराकडं खऱ्या अर्थाने सत्यवचनाकडं वळत आहेत. आणि तसे तर नाही का, मसीह जीवन होतं, ख्रिस्तामध्ये होते, पण चुकीच्या शिक्षणामध्ये होते. आणि त्यातली मी एक आहे. चुकीच्या शिक्षणामध्ये आम्ही होतो, गेल्या 20 वर्षापर्यंत होतो. पण जसं
जसा लॉकडाऊन झाला, तर लॉकडाऊनच्या नंतर खरंच परमेश्वराने खरंच लॉकडाऊन आमच्या जीवनामध्ये याच्यासाठीच आणला की आम्हाला खरी शिक्षामध्ये आणायचं होतं. तर खरंच परमेश्वर खूप चांगला आहे, दयाळू आहे तो. आणि तो ज्याच्यावर दया करतो, जे त्याच्यावर प्रेम करतात. प्रेज लॉर्ड. तर आणखीन मी सांगू इच्छिते की MMB ला जोडण्यासाठी, खरी शिक्षामध्ये जोडण्यासाठी, तर मला एक नंबर सांगू इच्छिते. नंबर असा आहे, हा ऑफिसचा नंबर आहे आणि नंबर असा आहे की 9998233577. नंबर पुन्हा एकदा सांगते, 9982335777. तर हा नंबर आहे, ऑफिसचा नंबर आहे आणि तुम्ही नक्कीच जोडा. कारण की हा नंबर ज्यावेळेस तुम्ही करताना आणि जोडताना, ज्यावेळेस तुम्ही जोडताना आणि त्यावेळेस तुम्ही ऐकताल की सत्य काय आहे, खरी शिक्षा काय आहे, तर तुम्हाला नक्कीच ते समजेल. ठीक आहे. तर आणखीन एक सांगू इच्छिते की तुम्ही जर तुमचे जवान लेकरं आहेत, लेकरं युथ मीटिंग चालू आहे MMB ने, ते सुद्धा चालू केलेलं आहे. कारण की जवान लेकरं आज युथ काय काम करत आहे है ना. तर मोबाईल जो आपल्या हातामध्ये, प्रत्येक लेकरांच्या हातामध्ये आज काळा डब्बा आहे आणि तो डब्बा घेऊन माहिती नाही काय काय बघतात लेकरं. तर त्याच्यासाठी आपल्या लेकरांना खरी शिक्षामध्ये आणण्यासाठी त्यांना देखील तुम्ही जोडू शकता. तर आणि युथ मीटिंग दर शुक्रवारी 8:30 वाजता असते आणि दर शुक्रवारी 8:30 वाजता असते आणि त्या ग्रुपला चालवतात सिस्टर पॉलोमी घोष. ठीक आहे. तर एक मिनिट, सिस्टर पॉलोमी घोष, तर त्यांचा नंबर मी सांगू इच्छिते. ठीक आहे ना. त्यांचा नंबर मी सांगते. त्यांचा नंबर आहे 919073837362. पुन्हा एकदा मी नंबर सांगते, 919073837362. हा नंबर आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांना, लेकरांना, जे जवान आहेत, युथ आहेत, त्यांना तुम्ही नक्कीच जोडा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला नाही का, म्हणजे परमेश्वराच्या शिक्षणामध्ये आपल्या लेकरांना आणणं खूप चांगलं आहे. कारण की आजकालचे मुलं मुली ना जाणे नाही का, आईबापाला म्हणजे न जाणे त्यांच्या डब्यामध्ये ते काय काय बघत असतात. तर त्यासाठी परमेश्वराच्या भयामध्ये आणा आणि त्यांचं देखील तारण होऊ द्या आणि परमेश्वराच्या राज्याची वाढ होऊ द्या. कारण की जे काम ते शैतानाचं करत आहेत, तेच काम जर प्रभू येशू ख्रिस्ताचं केलं तर किती लवकर म्हणजे प्रभूचं येणं होईल. प्रेज लॉर्ड. आणि आणखीन पुढं पाहूया. आणखीन एक आहे की बायबल कॉलेज मुंबईमध्ये चालू आहे आणि फक्त 7 दिवसाचं आहे आणि फक्त 5,000 रुपये त्याचे हे आहे, काय म्हणतात त्याला, 5,000 फक्त द्यायचं आहे. तर ते 5,000 फक्त आपल्या खाण्यापिण्यासाठी फी, 5,000 रुपये फी आहे आणि ते 5,000 फक्त आमच्या खाण्यासाठी आहे. 4 वेळचं खाणं पिणं, एकदम राहणं एकदम चांगलं त्या ठिकाणी आहे. तुम्ही नक्कीच जा आणि चांगलं शिक्षण, खरं शिक्षा. 7 दिवस, आता कोणी भरपूर लोक म्हणतात 7 दिवसामध्ये काय, 7 दिवसामध्ये काय होऊ शकतं, पण 7 दिवसामध्ये जे 3 वर्षात 4 वर्षात नाही होत, ते 7 दिवसात होतं प्रियांना. आणि तुम्ही हा अनुभव मी घेतलेला आहे. तुम्ही देखील येऊन हा अनुभव घेऊ शकता आणि मुंबईमध्ये बायबल कॉलेजला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि या. ठीक आहे. तर ही होती आजची सूचना. आणि पुन्हा एकदा मी सांगू इच्छिते की माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा, यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्कीच दाबा. कारण की माझे जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळतील. प्रेज लॉर्ड. आणि आता आपण सुरुवात करूया. जे आपलं विषय होतं, प्रभूमध्ये तुमचं वागणं किंवा चाल है ना, चालचलन, वागणूक. प्रभूमध्ये तुमची वागणूक कशी असावी. ठीक आहे. कोणतं? परमेश्वरावर प्रेम करायचं आहे ना. शेवटचं वचन आपण जे घेतलं होतं आपण ते पुन्हा एकदा वाचूया. पहिले करंथीकर पत्र 16 अध्याय आणि 21 वचन पुन्हा एकदा वाचूया. कारण की मग
तिथून आपण सुरुवात करू. जे मागच्या 2 संडे झाले प्रियानो त्याच्यासाठी. पहिलं करंती 16 अध्याय, पहिलं रोम 5:5 वाचू. प्रेज लॉर्ड. अशा तर लाजत नाही, कारण आपणास दिलेल्या पवित्र आज्ञाकडून आपला अंतःकरणात देवाची प्रीती ओतली आहे. काय झाली आहे? ओतली आहे. देवाची प्रीती काय झालेली? ओतली आहे. आमच्या अंतःकरणामध्ये देवाची प्रीती काय झालेली? ओतली आहे. ठीक आहे. आता आपण वाचूया पहिले करंथीकरास पत्र 16 अध्याय आणि 21 वचन. 21 वचन. माझ्या पावलाच्या हाताने लिहिलेला सल्ला. काय? माझ्या पावलाच्या हाताने लिहिलेला सल्ला. एवढंच का? ठीक आहे. आणि आता प्रभूवर प्रीती है ना. तर आपण या ठिकाणी आपल्याला वाचायचंय परमेश्वरावर प्रेम करायचंय. तर परमेश्वरावर प्रीती है ना, परमेश्वरावर प्रीती करणं. तर आपण पाहतो की मत्तयाचा 22 अध्याय आणि 36 वचन आहे. मत्तय 22, मत्तयाचा 22 अध्याय आणि 35, 36, 38, 39 पर्यंत आहे. आणि त्यांच्यातील एका शास्त्राने त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याला विचारले, हे गुरु, नियमशास्त्रात कोणती आज्ञा मोठी आहे? आणि तो त्याला म्हणाला, तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने तुझ्या देवावर तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. काय कर? तू प्रीती कर. पूर्ण, परत एकदा, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने. आणि तो त्याला म्हणाला, तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर. तू आपल्या सर्व मनाने, तू आपल्या पूर्ण जीवाने तू काय कर? परमेश्वरावर प्रीती कर. परमेश्वरावर प्रीती करणं खूप चांगलं आहे है ना. कारण की परमेश्वरच चांगला आहे. कारण की पहिली प्रीती त्यांनी केली, पहिलं प्रेम त्यांनी केलं, पहिली प्रीती त्यांनी केली. मग आम्हाला करायला काय वाटतंय, काय होतंय काय है ना. आम्हाला सुद्धा पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण भावाने, आम्हाला पूर्ण शक्तीने त्या परमेश्वरावर प्रेम केलं पाहिजे आहे की नाही. सगळं काय म्हणतात ना, सगळं जग एकीकडं पण परमेश्वरावर प्रेम एकीकडं. प्रेज लॉर्ड. तसं पाहिजे आणि तसंच सांगितलं परमेश्वराने, पूर्ण जीवाने परमेश्वरावर काय कर? प्रीती कर. 40 वचन काय सांगते? पुन्हा एकदा आपण वाचूया 40 वचन. सर्व नियमशास्त्रात भविष्यवादी त्यांचे शिकवणे या दोन आज्ञावर काय अवलंबन आहे? काय अवलंबन आहे? प्रीती है ना, प्रीतीवर अवलंबन आहे. ह्या 2 आज्ञावर काय अवलंबन आहे? तर प्रीती म्हणजे परमेश्वरावर प्रेम. प्रेज लॉर्ड. परमेश्वरावर प्रेम करणं खूप चांगलं आहे आणि परमेश्वराने आमच्यावर प्रेम केलं. आम्ही काय प्रेम करतोय? आमचं काय प्रेम आहे? परमेश्वराने एवढं प्रेम केलं की आमच्यासाठी त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला. त्या परमेश्वराने, मग त्या परमेश्वराने जसं एकुलता एक पुत्र दिला आणि त्या पुत्राने देखील आमच्यासाठी त्याचा प्राण गमावला, त्याचा प्राण दिला, देऊन टाकला क्रूस खांबावर. प्रेज लॉर्ड. आम्हाला हे सहज वाटतं, पण हे जर आम्ही विचार केला ना तर किती मोठी गोष्ट आहे ना. परमेश्वराने आमच्यासाठी जीव दिला आणि आम्ही साधं मन देऊ शकत नाही. आम्ही साधं ते मन देऊ शकत नाही. पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण भावाने, पूर्ण शक्तीने
परमेश्वरावर प्रेम करू शकत नाही आम्ही, है ना. आणि जोपर्यंत आम्ही प्रेम करत नाही तसं जसं परमेश्वराचं वचन सांगतं. पुन्हा एकदा वाचते 35 पासून 22-35. मत आहे. आणि त्यांच्यातील एका शास्त्राने त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याची परीक्षा, कोणाची परीक्षा? प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा. पाहण्याकरिता त्याला विचारले, हे गुरु नियमशास्त्रात कोणती आज्ञा नियमशास्त्रात कोणची आज्ञा मोठी आहे? आणि तो त्याला म्हणाला, कोण म्हणाला? प्रभू येशू ख्रिस्त त्या शास्त्राला म्हणाला, तू आपल्या सर्व अंतःकरणाने, तू आपल्या सर्व जीवाने, व आपल्या सर्व मनाने. मन, तुझा देव प्रभू याच्यावर तू काय कर? प्रीती कर. प्रीती है ना, प्रीती कर. 40 वचन काय सांगत आहे? सर्व नियमशास्त्रात व भविष्यवाणी शिकवणे या 2 आज्ञावर ह्या 2 आज्ञावर अवलंबून आहे सर्व नियमशास्त्र. आणि मग प्रेम शैतान करून देत नाही. असं प्रेम शैतान करून देणार नाही. का करून देणार नाही? कारण की परमेश्वरावर जर तसं प्रेम केलं, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने जर प्रेम केलं, तर मग शैतानाचं काम राहून जातं ना. म्हणून शैतान हे प्रेम करून देणार नाही. प्रभू येशू ख्रिस्तावर शैतान प्रेम करून देत नाही. कारण की सगळं जग आपल्याकडे ना, सगळं जग पाहिजे, सगळं जग पाहिजे. पण परमेश्वरावर प्रेम करणं कठीण जातं, कठीण वाटतं परमेश्वरावर प्रेम करणं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरावर प्रेम केलं पाहिजे. आणि परमेश्वरावर प्रेम करायचं म्हणजे ज्या वेळेस परमेश्वरावर प्रेम आम्ही करणार त्याच वेळेस परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो, अन्यथा नाही. प्रेज द लॉर्ड. अन्यथा नाही. तर आपण काय म्हणत या ठिकाणी? शैतान असं होऊन देणार नाही. काय होऊन देणार नाही? परमेश्वरावर प्रेम करून देणार नाही शेजाऱ्यावर. प्रेज द लॉर्ड. जशी परमेश्वराची आज्ञा आहे ना, जसं तू स्वतःवर तसं शेजाऱ्यावर प्रीती कर, अशी त्याची आज्ञा आहे. कोणाची आज्ञा आहे? प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा आहे की जशी तू स्वतःची तसं शेजाऱ्यावर काय कर? तू प्रेम कर. आणि परमेश्वरावर देखील तसंच म्हटलं, तू आपल्या पूर्ण मनाने, तू आपल्या पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने काय कर? तू परमेश्वरावर प्रेम कर. मग हा शैतान हा करून देईल का? सहजासहजी नाही देणार ना. कसं देणार? कारण की हे जर खरं झालं, जर आम्ही परमेश्वरावर खरं तसंच प्रेम केलं आणि शेजाऱ्यावर पण तसंच प्रीती केली, तर मग शैतानाचं काम तर हाणून पडतं ना. आणि मग शैतान करून देणार नाही, आणि तो करून देत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्हाला सगळ्या याच्यामध्ये तो काय करतो? गोरफडून टाकतो. प्रेज द लॉर्ड. सगळ्या याच्यात काय करतो आम्ही जगामध्ये, म्हणजे जगामध्ये खूप काही हो, परमेश्वराला सोडून सगळं काही करतो, पण परमेश्वरावर प्रेम करत नाही. आणि मनुष्य याच्यासाठीच घडला की त्याने परमेश्वराने जितकं प्रेम केलं तसंच परमेश्वरावर देखील मनुष्याने प्रेम करावं. म्हणून परमेश्वराने मनुष्याला घडला. प्रेज द लॉर्ड. पण मग हे होत नाही. शैतानाचं हेच काम आहे की मनुष्याला काय करायचंय? पापात पाडायचं. शैतानाचं काम हेच आहे की मनुष्याला काय करायचंय? पापामध्ये पाडायचंय. आणि पापात पाडल्याच्या नंतर त्याला परत पूर्णपणे गुरफडून टाकायचं पापामध्ये, है ना. आणखीन एक वचन वाचू आपण. एक मिनिट. काय करतोय शैतान? ज्याच्यावर परमेश्वराची छाप दिलेली ती छाप काय करत आहे? शैतान काय करते? ते काढून टाकत आहे आणि मनुष्याला पापामध्ये पाडत आहे. मनुष्याला पापामध्ये पाडत आहे आणि त्या शैतानाची संतान तो बनवत आहे. त्या शैतानाची संतान म्हणजे शैतानाचं मुलं मुली असा तो बनवते. म्हणजे गुलाम. तो मुलं मुली बनवणार नाही, तो गुलाम बनवून ठेवतो. गुलाम बनवून ठेवतो.
जसं त्याने सांगितलं, जसं शैतानाची इच्छा आहे तसं गुलाम दास त्यांनी करायचं आणि तो तेच करत आहे आणि तो जिंकलेला आहे. शैतान हा जिंकलेला आहे. का? कारण की आम्ही परमेश्वरावर प्रेम करण्यासाठी इतकं जड अंतकरण होतं की काय सांगायचं है ना. आणि म्हणून काय म्हणते या ठिकाणी आपण पाहतो, एक वचन वाचूया आपण. पहिलं योहानाचं पहिलं पत्र 3रा अध्याय 9 पहिलं योहान 3रा अध्याय 9 वचन आणि नंतर 18 वचन. 9 वचन आहे. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. देवाची लेकरे. परत एकदा. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही. प्रियानो, हे मी सांगत नाही, हे बायबल सांगतं, हे पवित्र शास्त्र सांगतं. काय म्हणत आहे पहिल्या योहानाचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 9 वचन असं सांगतंय, जो कोणी परमेश्वरापासून जन्मलेला आहे, जे देवापासून जन्मला आहे तो पाप करत नाही. कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. कारण त्याचे बी त्याच्यामध्ये राहतं. कारण त्याचं बीज, कोणाचं बीज? परमेश्वराचं बीज त्याच्यामध्ये राहतं. म्हणजे कोणाच्या मध्ये राहतं? जो पाप करत नाही, जो परमेश्वराचा आहे, जो परमेश्वरावर प्रेम करतो, त्या परमेश्वराचं बीज म्हणजे काय? वचन, प्रभू येशू ख्रिस्त बीज त्याच्यामध्ये राहतं. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये राहतं. कोणामध्ये? जो परमेश्वरावर प्रेम करतो. आणि या ठिकाणी काय सांगत आहे वचन? जो परमेश्वरावर प्रेम करतो, जो देवावर प्रेम करतो तो पाप करत नाही. का? कारण की त्याचं बीज त्याच्यात राहतं. कोणाचं बीज प्रियानो? जे परमेश्वर, जे प्रभू येशू ख्रिस्त हा बीज या जगामध्ये बीज बनून आला, बी बनून आला, तो बीज, ते प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये राहतो. माहित होतं का हे कधी? ते बीज त्यांच्यामध्ये राहतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून ते पाप करत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून ते पाप करत नाहीत. 18 वचन काय सांगते आपण पाहूया. माझ्या लेकरांनो, आपण शब्दाने किंवा जिभेने नव्हे तर कृतीने आणि खरेपणाने प्रीती करावी. प्रेज द लॉर्ड. प्रेज 9 है आणि आणि 10 वचन. पहिला योहाना 3रा अध्याय आणि 10 वचन वाचायचे. यावरून देवाची लेकरे आणि शैतानाची लेकरे प्रकट आहेत. जो कोणी न्यायपण आचरित नाही तो देवापासून नाही. काय? परत एकदा. यावरून देवाची लेकरे आणि शैतानाची लेकरे प्रकट आहे. काय? प्रकट आहे. असं आहे. परत एकदा. यावरून देवाची लेकरे आणि शैतानाची लेकरे प्रकट आहेत. म्हणजे ते दिसून येतील, है ना. असंच आहे ना. यावरून देवाची लेकरे आणि शैतानाची लेकरे हे काय आहे? प्रकट आहे. प्रकट आहे म्हणजे काय? दिसून येतील ते. शैतानाचं कोण आहे, परमेश्वराचं कोण आहे हे दिसून येतील.
है ना, प्रकट आहे. हा, पुढे जो कोणी न्यायपण हा. आचरित नाही, जो कोणी न्यायपण आचरित नाही देवापासून नाही, तो देवापासून नाही. आणि जो कोणी, परत एकदा हे वचन, जो कोणी न्यायपण आचरित नाही. हा, जो कोणी न्यायपण आचरित नाही. आचरित नाही म्हणजे काय? जो कोणी न्यायपण आचरित नाही म्हणजे तसं चालत नाही, परमेश्वराच्या मार्गावर चालत नाही, त्याच्या इच्छाप्रमाणे चालत नाही, त्याच्या आज्ञाप्रमाणे वागत नाही, त्याचं भय धरून वागत नाही, त्याचं भय धरून जे वागत नाहीत, जे आचरित नाहीत, हा काय पुढे, तो देवापासून नाही. तो देवापासून नाही, तो देवापासून नाही. हा, आणि जो आपल्या भावावर प्रीती करतो, जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही, तोही नाही, तोही नाही, तोही नाही, है ना, तोही नाही. हे दोघं पण कोण आहेत? संतान आहेत, है ना. हे दोघं पण लेकर आहेत. लेकर, संतान, लेकर म्हणजे मुलं, है ना. एक हे शैतानाचा आणि एक हे परमेश्वराचा, एक आहे देवाचा आणि एक आहे शैतानाचा. ठीक आहे. तर आपण पाहतो की शैतानाला तर माहित आहे, शैतान त्याला हेच माहिती आहे की हा माझा आहे ना, तो पापच करणार. जे शैतानाचा आहे तो पापातच राहणार, तो पापच करणार. प्रेज लॉर्ड. आणखीन एक वचन वाचू आपण. शैतानाचा जो मुलगा आहे, शैतानाचा जो संतान आहे, तो पापच करणार. ठीक आहे. आणि त्याला माहिती हे माझं आहे तर तो पापातच राहणार आहे. ठीक आहे. तर आपण एक वचन वाचूया. मत्तयचा 12 अध्याय 43 ते 45. मत्तयचा 12 अध्याय 43 ते 45 आपल्याला वाचायचे. 12 अध्याय. पण जेव्हा अशुद्ध आत्मा माणसातून बाहेर निघून जातो, तेव्हा तो पाणी नसलेल्या जागांमधून विसावा शोधित फिरतो. काय शोधित फिरतो? काय शोधित फिरतो? विसावा. जगामधून विसावा शोधित फिरतो. हा, परत एकदा. पण जेव्हा अशुद्ध आत्मा माणसातून ज्यावेळेस बाहेर निघतो, तेव्हा तो पाणी नसलेल्या जागेमधून विसावा शोधित फिरतो. हा, जागेमधून काय करतो? तो विसावा शोधत, म्हणजे कुठं मला शांती मिळेल. अशुद्ध आत्मा ज्या मनुष्यामधून, आपल्याला माहिती मत्तयचा 12 अध्याय 43 आणि ते 45 पर्यंत जर आपण वाचलं, त्याच्या पुढे आपण वाचणार आहोत. त्याच्यामध्ये असं म्हणजे नाही का, अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य नाही का, तर अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य, पण त्याच्यामधून जर अशुद्ध आत्मा काढला तर तो निघतो. ठीक आहे. त्याच्यातून तो निघतो, पण मग तो निघून काय करतो? सैऱ्या वैऱ्या इकडं तिकडं फिरत राहतो. का फिरतो? तो बघतो मला कुठं माझी सारखी जागा भेटत, म्हणजे चांगली जागा, कुठं विसावा मिळेल, है ना. काय सांगते बायबल? विसावा कुठं मिळेल मला? अशुद्ध आत्मा ज्यावेळेस मनुष्यातून निघतो त्यावेळेस काय करतो? तो फिरतो, तो पाहतो मला कुठं विसावा मिळेल, कुठं विसावा मिळेल. आपण वाचूया. हा, पुढे. पण त्याला तो मिळत नाही. त्याला कुठेही जागा मिळत नाही, विसाव्याची जागा कुठंच मिळत नाही. हा, पुढे काय? तेव्हा तो म्हणतो काय म्हणतो? जिथून मी निघून आलो तिथंच मी परत जाईन, त्या माझ्या घरात. प्रेज लॉर्ड. ज्याच्या मधून अशुद्ध आत्मा निघालेला आहे तो फिरतो बाहेर, इकडं तिकडं फिरतो, पण त्याला कुठं जागा भेटत नाही त्याच्या विसाव्यासाठी. आणि ज्याच्यामध्ये तो अशुद्ध आत्मा असतो ना, तिथून तो निघाल्याच्या नंतर त्याने फिरला, इकडं तिकडं चौकट पाहिलं, पण त्याला कुठं तशी जागा मिळाली नाही. आणि मग काय म्हणतो तो? पुन्हा त्याच माझ्या घरात जाईल, पुन्हा मी त्याच माझ्या घरात जाईल जिथं तो राहत होता. पण कसा जाईल? पुढे.
मग तो आपल्यावर ते रिकामे घर हा, काय झालेले रिकामे घर जे पहिले होते, ज्या घरात म्हणजे ज्या मनुष्यामध्ये तो दुष्टात्मा अशुद्ध आत्मा राहत होता, ते घर कसं झाले होतं, तो निघाल्याच्या नंतर कसं होतं ते घर? हा, चांगलंपणे झाडलेले व शृंगारलेले घर राहते असे त्याला आढळले. चांगलं घर आढळलं म्हणजे ज्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला तर ते घर कसं झालं? चांगलं, झाडलेलं है ना, झाडलेलं, शृंगारलेलं म्हणजे सजलेलं असं त्याला दिसलं. पण ते कसं होतं? रिकामं. प्रेज द लॉर्ड. रिकामं होतं. हा, पुढे काय? प्रेज द लॉर्ड. हा, असे त्याला आढळते, शृंगारलेलं असं त्याला आढळतं. हा, नंतर तो जातो, तसाच बसत नाही प्रियांनो. तसाच तो त्या घरामध्ये येऊन एकटा बसत नाही. तो काय म्हणतो? मी जातो आणि असे अशुद्ध आत्मे, त्याच्यापासून जे वाईट, जे 7 आत्मे, त्यांना तो घेऊन येतो. त्या 7 आत्म्याला काय करतो? तो घेऊन येतो. पुढे आपल्याहून अधिक वाईट आत्मे आपल्या बरोबर घेऊन येतो आणि ते आत शिरून तेथे राहतात. मग त्या माणसाची शेवटची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच या दुष्ट पिढीलाही होईल. काय हे एक एक करून वाचायचे. अधिक नंतर तो जाऊन आपल्याहून अधिक वाईट दुसरे 7 आत्मे पहिल्यापेक्षा वाईट 7 आत्मे तो काय करतो? घेऊन येतो. पहिल्यांदा तो बघतो घर कसं आहे? झाडलेलं आहे. घर कसं आहे? स्वच्छ झालेलं आहे. घर कसं आहे? एकदम शृंगारलेलं घर आहे ना. शृंगारलेलं म्हणजे चांगलं झाडझूड केलेलं घर कसं आहे? स्वच्छ आहे. मग तो काय करतो? तसाच एकटा बसत नाही. तसाच तो येऊन त्या मनुष्यामध्ये किंवा ज्या मनुष्यामध्ये जो अशुद्ध आत्मा राहत होता तसाच तो राहत नाही. तो परत जातो, माग जातो आणि त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे अजून दुष्ट असे 7 आत्मे घेऊन येतो. किती? 7 आत्मे घेऊन येतो आणि मग त्या मनुष्यामध्ये जाऊन ते तेवढे राहतात आणि त्या मनुष्याची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते. जो परमेश्वरावर प्रेम करत नाही, जे जागा झाड झुडलेली आहे, शृंगारलेली आहे, त्याच्यातून जो दुष्टात्मा निघून गेलेला आहे प्रियांनो, तो दुष्टात्मा निघून गेल्याच्या नंतर ते घर स्वच्छ झालेलं आहे, झाडझूड केलेली आहे, पण ते रिकामं होतं. रिकामं कसं? त्याच्यामध्ये परमेश्वराचं वचन नव्हतं, त्याच्यामध्ये परमेश्वर नव्हता, म्हणून त्याला ते शृंगारलेलं तर दिसलं, झाडलेलं तर दिसलं, मग तो एकटा राहिला नाही. त्याच्यापेक्षा 7 जे दुष्टात्मे, वाईट जे दुष्टात्मे, असे तो 7 जणांना घेऊन आला आणि मग त्या मनुष्याची दशा पहिल्यापेक्षा वाईट झाली. असं बायबल सांगतं प्रियांनो. आणखीन एक वचन वाचू आपण. एफिसकरास पत्र याचा 4 अध्याय 27 ते 31 वाचायचं आपल्याला. 31 4 अध्याय एफिसकरास पत्र याचा 4 अध्याय 27. आणि शैतानाला ठिकाण देऊ नका. ज्याने चोरी केली त्याने यापुढे चोरी करू नये. तर काय एक करून वाचायचं. आणि शैतानाला ठिकाण देऊ नका. शैतानाला काय देऊ नका? ठिकाण देऊ नका. शैतानाला ठिकाण म्हणजे चान्स देऊ नका, अवसर देऊ नका. शैतानाला चान्स देऊ नका. आता शैतानाला चान्स देऊ नका, कसं देऊ नका? आता हे जर समजलं तर कळतं कसा चान्स द्यायचा शैतानाला, है ना. म्हणजे आम्हाला चान्स द्यायचा नाहीये, शैतानाला अवसर द्यायचा नाहीये.
पण आम्ही काय करतो, शैतानाला आरामशीर अवसर देतो, आरामशीर हात देतो, आणि मग काय होतं, सात आत्मे, दुष्ट आत्मे येऊन राहतात है ना. म्हणून या ठिकाणी बायबल असं सांगतं, शैतानाला अवसर देऊ नका, चान्स देऊ नका, म्हणजे तो येऊन राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हा पुढे, ज्याने चोरी केली, ज्याने चोरी केली यापुढे चोरी करू नये, यापुढे चोरी करू नये, तर त्याऐवजी आपल्या हाताने चांगले करीत, आपल्या हाताने चांगले करीत राहायचे, चांगले परिश्रम करत असतात, श्रम करावे, यासाठी की ज्याला गरज आहे, त्याला देण्याकरिता आपल्या जवळ असावे, आपल्या जवळ असावे. चांगले काम करणं, चांगले काम केलं पाहिजे. कोणताही वाईट शब्द तुमच्या मुखावाटे बाहेर येऊ नये, कोणताही वाईट शब्द तुमच्या मुखावाटे बाहेर येऊ तुमच्या मुखावाटे बाहेर निघू नये. तर गरज लागेल तसेच कृती करण्यास, जे काही चांगले ते मात्र तुम्ही बोलावे, जे काही चांगले ते मात्र तुम्ही बोलावे, जे काही चांगले, असे की जेणेकरून ऐकणाऱ्यांना कृपा प्राप्त व्हावी. जेणेकरून ऐकणाऱ्याला कृपा प्राप्त व्हावी, असं बोलावं की समोरच्यांना, ऐकणाऱ्यांना असं वाटलं पाहिजे, अरे खरंच किती चांगलं आहे, किती चांगलं बोलतो, किती चांगलं बोलतीये है ना. कृपा प्राप्त व्हावी, कृपा है ना. म्हणजे कसं बोललं पाहिजे, आम्ही एकमेकांच्या समोर कसं बोललं पाहिजे. असं बोललं पाहिजे की आमच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त झळकला पाहिजे है ना. प्रभू येशू ख्रिस्त कसं झालं पाहिजे, झळकला पाहिजे, चांगला, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकडून उंचवला गेला पाहिजे की अरे हे ख्रिस्ताचे लोक. पण आमच्याकडून जर प्रभू येशू ख्रिस्त झळकत नाही, आमच्या चेहऱ्यावर जर प्रभू येशू ख्रिस्त दिसत नाही, तर मग कोण दिसणार, नक्कीच शैतान दिसणार. जिथं प्रभू येशू ख्रिस्त नाही तिथं शैतान आहे. आताच आपण वाचलं की ते दोन संतान म्हणजे कोण, एक आहे शैतानाचं मुला मुलगी म्हणजे संतान, शैतानाची संतान आहे प्रभू येशू ख्रिस्ताची. Sushila, please pick up the call. Sushila, please pick up the call. Thank you, Lord. Thank you, Lord. धन्यवाद. कोणाची संतान, प्रेज द लॉर्ड. मनुष्य जो दोन संतान आहे ना, एक शैतानाची आणि एक परमेश्वराची. तर मग कोणाचा, आम्ही स्वतःला काय केलं पाहिजे, आम्ही स्वतःला विचार केला पाहिजे, आम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे की आम्ही कोणाची संतान आहे. आम्हाला विचारलं पाहिजे, स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे आम्ही की आम्ही कोणाची संतान आहे, आम्ही कोणाची संतान आहे. जर आम्ही परमेश्वराचं काम करतोय तर परमेश्वराची संतान आहे, जर परमेश्वराचं काम करत नाही तर ऑफकोर्स शैतानाची संतान. प्रेज द लॉर्ड. कारण की या ठिकाणी आपण आताच बायबलमध्ये वचन वाचलं की जे परमेश्वराकडून, जे देवाकडून आहे ते पाप करीत नाहीत, ते पाप करीत नाहीत. प्रेज द लॉर्ड. मग आपल्याला पाहिजे की आम्ही स्वतःला विचार करायचा आहे की आम्ही कोणाची संतान आहोत है ना, आणि आमचं प्रभूमध्ये चाल कशी आहे, योग्य आहे का, आम्ही परमेश्वरामध्ये योग्य चालत आहोत का. प्रेज द लॉर्ड. योग्य चालत आहोत का, तर हे आम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आता आपल्याला स्वतःला बघायचंय की आम्ही कोणाची संतान आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण पाहतो की विश्वमध्ये 99% संतान काय आहे,
तर आपण एक वचन वाचूया. पहिले योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय 19 वचन काय सांगत आहे? पहिले योहानाचं पत्र आपण पाहतो, आज विश्वामध्ये 99% याच अशीच संताने आहेत. कशी संताने आहेत? जे शैतानाचे ऐकणारे, जे शैतानाचे ऐकून चालणारे 99% प्रियानो, 99%. प्रेज लॉर्ड. 5 अध्याय 19 वचन. पहिला योहान 5 अध्याय 19 वचन. आपल्याला ठाऊक आहे की आपण देवापासून आहोत आणि सगळे जग त्या सर्व जग त्या दुष्टाच्या दुष्टामध्ये पडले आहे. परत एकदा वाच. आपल्याला ठाऊक आहे की आपण देवापासून आहोत. आपल्याला ठाऊक आहे की आम्ही कोणापासून आहोत? देवापासून आहोत आणि सर्व जग त्या दुष्टामध्ये पडले आहे. सर्व जग त्या दुष्टाच्या हातामध्ये आहे प्रियानो, दुष्टाच्या हातामध्ये आहे. तर त्या दुष्टाच्या हातातून सोडवणं आमच्याकडं आहे. आम्ही सोडवून घेऊ शकतो, कारण की परमेश्वराने आम्हाला तारण दिलेलं आहे. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला काय केलेलं आहे? सुटका दिलेली आहे. कारण की परमेश्वराने आम्हाला त्या एकुलत्या एक पुत्राला पाठवून दिलेला आहे. त्याने आमच्यासाठी त्याचा पूर्ण जीव दिलेला आहे. त्याने रक्त वाहिलेलं आहे. त्या क्रूस खांबावरती आम्हाला काय केलेलं आहे? सुटका दिलेली आहे. प्रेज लॉर्ड. आम्हाला स्वतःला काय केलं पाहिजे? सोडवून घेतलं पाहिजे. परमेश्वराकडे येऊन नतमस्तक होऊन आम्हाला स्वतःला नतमस्तक झालं पाहिजे. त्या परमेश्वराकडं आम्हाला आलं पाहिजे. जर आमची सुटका व्हायची आहे, जर आम्हाला वाटतंय अरे पूर्ण जग शैतानाच्या तावडीमध्ये, पूर्ण जग, कारण की बायबल खोटं सांगत नाही प्रियानो, बायबल सत्य आहे आणि सत्य वचन सांगणं गरजेचं आहे. जर आज सत्य समजलं नाही तर पूर्ण जग त्या शैतानाच्या तावडीमध्ये, तो तर जाईलच नरकामध्ये, पण तो त्या प्रत्येकाला घेऊन जाईल जो त्याचं काम न कळत करतात. न कळत त्या शैतानाचं काम जे न कळत करत आहेत, तो तर जाईलच नरकात, कारण की तो नरक पुत्र आहे, तो नरकातलाच आहे, तो तर जाणारच आहे. पण विचार करा, तो त्याच्या संगती एकटा जाणार नाही. तो त्या प्रत्येकाला घेऊन जाईल जे लोक त्याचं ऐकतात, जे लोक त्याचं ऐकून त्याचं काम करतात ना, त्या प्रत्येकाला घेऊन तो त्या नरकामध्ये जाईल. आणि नरकामध्ये मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, त्या नरकामध्ये काही असं खूप सुंदर काही वातावरण नाहीये. त्या ठिकाणी आग जळती, आग. त्या ठिकाणची आग विझत नाही आणि त्या ठिकाणचा किडा कधी मरत नाही. प्रेज लॉर्ड. आता कोणी म्हणू शकतो नाही का, कोणी म्हणत आम्ही तर मरून जाऊ. मग मरून गेल्याच्या नंतर कोणी पाहिलंय? आणि किडी आणि आग कोण जळतं आहे ना, कारण की शरीर माती आहे, माती होऊन जाणार. मग अग्नीने कसं जळणार असं म्हणू शकतात ना. भरपूर लोकांची माइंड खूप चांगले चालतात ना, तर असं म्हणू शकतात. कोणी आडमोठे लोक पण असं बोलू शकतात, मरून गेल्याच्या नंतर शरीर तर राहणार नाही, शरीर तर जातं, माती होऊन जाईल, पण मग आम्ही कसं जळणार? प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही शरीर जळणार नाही, त्या ठिकाणी आमचा आत्मा जळणार, आत्मा. कारण की आत्म्याला चटके बसतात, आत्माच त्या ठिकाणी राहतो. आणि मग जर चांगलं काम केलं, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जर चांगलं काम केलं, त्याच्या मार्गावर चाललो, आम्ही जर परमेश्वराची संतान बनवून राहिलो, तर आम्ही स्वर्गात जाणार. त्या ठिकाणी ऊन तहान लागत नाही असं बायबल सांगतं. आणि जर आम्ही त्याच्या भयात नाही राहिलो, त्या परमेश्वराच्या संतानामध्ये आम्ही गिनला गेलो नाही, तर नक्कीच आम्ही त्या शैतानाच्या तावडीमध्ये, कारण बायबल असं सांगतं पूर्ण जग त्याच्या तावडीमध्ये, पूर्ण जग. पुन्हा एकदा वाचू आपण ते पहिलं योहान 5:19. काय ते? पूर्ण जग कोणाच्या तावडीमध्ये पडलेलं आहे?
दृष्टामध्ये पडले आहे. दुष्टाच्या तावडीमध्ये, दुष्टाच्या वशमध्ये है ना, त्याच्या वशमध्ये पूर्ण जग त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे प्रियांनो. मग जर आम्ही त्याचं काम करत आहोत आणि न कळत आम्ही त्याचं काम करतो, कारण की ते आम्हाला आवडतं. वाईट करणं मनुष्याला आवडतं, पण परमेश्वराची इच्छा नाही कोणाचाच नाश व्हावा. परमेश्वराची इच्छा नाहीये कोणाचाच नाश व्हावा. परमेश्वराची इच्छा आहे प्रत्येकाचं तारण व्हावं आणि प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं, हे परमेश्वराची इच्छा आहे. पण शैतानाची इच्छा काय? मी आताच तुम्हाला सांगितलं, तो एकटा जाणार नाही नरकामध्ये, तो एकटा जायला रिकामा नाही. आणि आम्ही जे न कळत त्याचं काम करतोय ना, तर तो एकटा जाणार नाही प्रियानो, तो त्याच्या संगती नरकामध्ये घेऊन जाणार, त्या प्रत्येकाला जे त्याचे ऐकतात, त्या प्रत्येकाला. म्हणून परमेश्वरामध्ये आमचं चालणं योग्य आहे का, हे आम्हाला बघणं गरजेचं आहे. हे आम्हाला बघितलं पाहिजे. आमच्यामध्ये आमची चाल, आमची कसं आम्ही चालतोय, का आम्ही योग्य रीतीने चालतोय का आमचं चालणं योग्य आहे का परमेश्वरामध्ये आम्ही चांगले आहोत का, काय परमेश्वराला आवडतंय का, काय परमेश्वराची इच्छा आहे का, काय आम्ही असं चालतोय कसं, परमेश्वरामध्ये आम्ही आहोत का, योग्य चाल आहे का आमची, कशी आहे, हे स्वतःचं परीक्षण करा प्रियांनो. कारण की परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. स्वतःचं परीक्षण करा, स्वतःचं परीक्षण करा. प्रेज लॉर्ड. आता एक जरुरी बात. काय जरुरी बात? येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या आधी काय होणार आहे? येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या आधी काय होणार आहे? धर्माचा त्याग होणार आहे. कशाचा त्याग होणार आहे? धर्माचा त्याग. प्रेज लॉर्ड. त्याग होणार आहे. मग आपण पाहतो की कसं त्याग होणार आहे. प्रेज लॉर्ड. कारण की एक दिवस असा येईल की धर्माचा त्याग होणार आहे. तर आपण वचन वाचूया. तेच पहिलं योना याचा 2रा अध्याय 18 वचन वाचायचं आहे आपल्याला. कसं त्याग होणार आहे, कसं धर्माचा त्याग कसा होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या आधी, प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या आधी काय होणार आहे? धर्माचा त्याग होणार आहे. तर आपण एक वचन वाचूया. पहिलं योहान 2रा अध्याय 18 वचन. कारण जे बकल्यामधून जवळजवळ अगदी निघून गेले 18 होते. वचन 2रा अध्याय 18 वचन. पहिलं योहान 2रा अध्याय 18 वचन. बालकांनो ही शेवटली घटना आहे आणि ख्रिस्त विरोधी येत आहे. बालकांनो ही शेवटली घटना आहे आणि ख्रिस्त विरोधी येत आहे. बालकांनो ही शेवटली घटना आहे आणि ख्रिस्त विरोधी येत आहे. असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे पुष्कळ ख्रिस्त विरोधी झाले आहेत. काय हे? पुष्कळ ख्रिस्त विरोधी झाले आहेत. पुष्कळ ख्रिस्त विरोधी झाले आहेत. त्यावरून आपण ओळखतो. त्यावरून आपण ओळखतो की ही शेवटली घटना आहे. की ही शेवटली घटना आहे. शेवटली घटना है ना, शेवटली घटना आहे. प्रियांनो, शेवटल्या घटक्यामध्ये जर शेवटली घटना आहे तर आम्हाला किती सतर्क राहणं गरजेचं आहे आणि आम्हाला किती आमचं स्वतःचं परीक्षण करणं गरजेचं आहे. जर आम्ही आज स्वतःचं परीक्षण केलं नाही, जर आम्ही त्या ख्रिस्ताकडे आलो नाही, जर आम्ही आमच्याच काय म्हणतात ना, आमच्याच हट्टी म्हणा किंवा जिद्दी म्हणा है ना, आमच्या जिद्दीपणामुळं, आमच्या हट्टीपणामुळं आम्ही त्या ख्रिस्ताकडे आलो नाही. बघा, येशू ख्रिस्ताने नाही का निवडून, म्हणजे असं नाही म्हटलं का हेच माझे लोक, हे नाहीये. त्याने पूर्ण जगासाठी त्याने आपला जीव दिला.
तो म्हटला नाही हे माझे ते माझे. त्यांनी धर्म म्हणजे नाही का, त्यांनी असं म्हटलं नाही का हे माझे लोक म्हणजे ख्रिस्ती लोक, असं नाही. तो पूर्ण जगासाठी आला. तो पूर्ण जगासाठी त्याने आपला प्राण दिला, पूर्ण जगासाठी दिला. मग जगामध्ये फक्त ख्रिस्ती आहेत का? पूर्ण जगामध्ये फक्त ख्रिस्तीच आहेत का? सगळे आहेत ना. आणि त्यांनी सर्वांसाठी त्यांनी एकट्याने आपला प्राण दिला, त्यांनी एकट्याने प्राण दिला. म्हणून तो म्हणतो कोणाचाही नाश होऊ नये ही त्याची इच्छा आहे. कोणाचाही नाश होऊ नये, कोणाचाच. त्याची इच्छा आहे प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं, प्रत्येकाला. त्याची इच्छा आहे. पण काय त्याची इच्छा आम्ही जाणून घेतली का कधी? आम्ही त्याच्या इच्छानुसार जगलोय का कधी? आम्ही कधी विचार केलाय का त्याची इच्छा काय? आम्ही कधी त्याची इच्छा सोडावं, आम्हाला आमचीच इच्छा माहिती नसते. प्रेज लॉर्ड. आम्ही आमच्याच इच्छाप्रमाणे म्हणजे आम्हाला जे आवडतं ते आम्ही करतो, जे आवडतं ते आम्ही करतो. पण आम्ही कधीच हा विचार करत नाही परमेश्वराची काय इच्छा आहे. अरे एक दिवस आम्हाला इथून जायचंय, ह्या जगातून आम्हाला एक दिवस आमचं जाणं आहे. मग गेल्याच्या नंतर काय? तिथं पण जीवन आहे. जर चांगलं जीवन जगलोय तर स्वर्गामध्ये. परमेश्वरा सांगते, त्या प्रभू येशू ख्रिस्त सांगती, ज्याने आमच्यासाठी त्याचा प्राण दिला, त्या परमेश्वरा सांगती जर आम्ही आता प्रामाणिक जीवन जगलो, जर आम्ही आता पवित्र जीवन जगतोय, तर आम्ही त्याच्या संगती बरं का स्वर्गामध्ये. जर आम्ही त्याच्या संगती नीट नाही आहो, ज्याच्या घरामध्ये जायचंय, जो तो म्हटलेला आहे ना मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतोय, है ना. कोण म्हटला? प्रभू येशू ख्रिस्त म्हटला. दुसरं कोणी म्हटलंय का? दुसरं कोणी म्हटलंय का असं मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो? कोणी म्हटलं नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्तच म्हटला मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. तिथं पुढं स्वर्गामध्ये. मग तो जागा तयार करायला गेलेला आहे त्या जागेमध्ये. आणि तो असा पण म्हटलेला आहे की माझ्या बापाच्या घरामध्ये पुष्कळ जागा आहे, नसत्या तर मी तसंच सांगितलं असतं, असा पण म्हटलाय. मग तो प्रभू येशू ख्रिस्त असा पण म्हटलेला आहे प्रियांनो. जर मग तो असा म्हटलाय, मग आम्हाला काय, आम्ही आमचं जीवन बदलतोय का? काय आम्ही आमच्या इच्छा, आमची इच्छा नाही हो, शैतानाची इच्छा पूर्ण करतो, है ना. आम्ही काय करतो? त्या शैतानाची इच्छा पूर्ण करतो, आम्ही आमची इच्छा पूर्ण करत नाही. प्रेज लॉर्ड. पण परमेश्वराची इच्छा आहे की त्याची इच्छा ऐकायची, परमेश्वराची इच्छा पूर्ण करायची आमच्या जीवनामध्ये. त्यावेळेस परमेश्वर आम्हाला तिथं ओळखीन, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला तिथं ओळखीन. कारण की तो म्हटलेला आहे जर फक्त प्रभू प्रभू जर केलं तर त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, है ना. त्या ठिकाणी परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. आणि मग तो डायरेक्ट म्हणन मी तुम्हाला ओळखत नाही, माझी तुझी कधीच ओळख नव्हती, असं बायबल सांगतं. मग हे म्हणून ऐकणं चांगलं आहे का हे म्हणून ऐकणं चांगलंय की शाबास माझ्या दासा? प्रेज लॉर्ड. कसं आम्हाला आवडेल, कसं आम्हाला आवडलं पाहिजे? तर आज आमच्याकडे वेळ आहे, आज आमच्याकडे टाइम आहे, आज आमच्याकडे चान्स आहे. काय म्हणून घ्यायला? परमेश्वराचे संतान म्हणून घेण्यासाठी आज आमच्याकडे चान्स आहे, आज आमच्याकडे वेळ आहे. प्रेज लॉर्ड. कारण की या जगामधून जाण्याआधी जर आमचं तारण नाही झालं, मग संपलं, काहीच उपयोग नाही आमचा या जीवनाचा. असंच आलो आणि असंच गेलो. प्रेज लॉर्ड. Sushila, please pick up the call. अठरा वाचते का आपण? दुसरा अध्याय 18 वाचला ना. आपण पाहतो की प्रत्येक जाग्यावर म्हणजे जोराने चालणारे, काय चालणारे? स्वतःची मर्जी, स्वतःची मर्जी. काय होणार आहे? बारी म्हणजे प्रेज लॉर्ड.
काय होणार आहे, मनमानी आहे ना, स्वतःच्या मनाने चालणं खूप चालणार आहे. हे सर्व स्वतःच्या मनाची मर्जीने चालायचं. ठीक आहे. तर आपण पाहतो, जर अजून 100 वर्षापर्यंत जर येशू ख्रिस्ताचं येणं नाही झालं तर कितीतरी म्हणजे नाही का, किती गडबडी होणार, किती काय म्हणतात, किती बिघडून जाणार ना जग. आता तर बिघडलेलं कमी नाहीये, भरपूर आहे. पण जर 100 वर्षापर्यंत जर प्रभू येशू ख्रिस्त आला असं नाही, सांगू नाही शकत ना, कारण टाइम वेळ सांगितलेला नाहीये परमेश्वराने, है ना. जर नाही येणं झालं तर काय होणार. प्रेज लॉर्ड. एक मिनिट. काय होणार. प्रेज लॉर्ड. त्याच्यानंतर काय होईल, काय होईल जर प्रभू येशू ख्रिस्त अजून 100 वर्ष जर नाही आला तर अजून किती गडबडी होईल, अजून किती पहिलं तर भरपूर झालेली आहे, आणखीन होणार म्हणजे पुरं शैतानाचं काम आहे ना. हा आहे ना, पुरुष स्त्री आणि श्रीमंत है ना. प्रेज लॉर्ड. काय होणार आहे माहिती का, आणि काय होते आता पण झालेलं आहे हे सगळं. पुरुष स्त्री बनणार आणि स्त्री पुरुष बनणार आहे, बनत आहे आणि स्त्री मिळून लग्न करत आहे आणि पुरुष पण लग्न करणार. प्रेज लॉर्ड. हा, तर हे सगळं काही होणार म्हणजे इतकं बिघडणार आहे जग, इतकं बिघडून जाणार आहे. तर स्त्री म्हणजे बाई म्हणू शकते, कारण की मराठी आहे, ऑनलाईन चार्ज मराठी आहे माझं. तर स्त्री म्हणण्यापेक्षा बाई मुलगी संगती लग्न करणार आणि पुरुषा संगती लग्न करत पण आहेत आणि हे होणार आहे. प्रेज लॉर्ड. आपण एक वचन वाचूया. पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय आणि 1 वचन आहे. पेत्राचे 2 अध्याय 2 वचन. प्रेज लॉर्ड. आणि त्यांच्या कामातुरपणाच्या मार्गात पुष्कळ लोक त्यांना अनुसरतील. त्याच्यामुळे खरेपणाची मार्गाची निंदा होईल. आणि त्यांच्या कामातुरपणाच्या मार्गात पुष्कळ लोक त्यांना अनुसरतील. कोणाला अनुसरतील. जे मी तुम्हाला आता सांगितलं, मुलगी दोघं जण मिळून लग्न करणार आणि पुरुषा संगती लग्न करतील आणि काय होईल. हा, काय पुढवाच. त्यांच्यामुळे खरेपणाचा पहिल्यापासून आणि त्यांच्या कामातुरपणाने मार्गात पुष्कळ लोक त्यांना अनुसरतील. पुष्कळ लोक त्यांना काय होतील, अनुसरतील. त्यामुळे खरेपणाच्या मार्गाची निंदा होईल. त्यामुळे खरेपणाच्या मार्गाची काय होईल, निंदा होईल. निंदा खरेपणाच्या मार्गाची म्हणजे खरेपण कोणीच घेणार. Sushila, please pick up the call. प्रेज लॉर्ड. तर खरेपणाच्या मार्गाची काय होईल, निंदा होईल. म्हणजे खरेपण स्वीकारू शकत नाही. खरेपण आम्हाला
नाही का जड जाईल. आणि आज पण जड जाते प्रियानो, आज पण तसं पण खरं कोणी घेत नाहीये, सत्य कोणाला आवडत नाहीये नाही का. वाईट लवकर घेतं, वाईट लवकर आतमध्ये जातं, पण लवकर चांगलं जात नाही. चांगलं जर सांगितलं, चांगलं जर आपण पाहिलं तर चांगलं लवकर घेत नाही कोणी. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून शेवटल्या दिवसात आज आपण पाहतो की शेवट काय, शेवटल्या दिवसामध्ये हे सगळं होणार येशू ख्रिस्त येण्याच्या आधी. प्रेज लॉर्ड. तिने सांगितलेलं ना, जर असं नाही उचललं तर समजा आपण चालू आहे ना. आणखीन एक वचन वाचू आपण. एक वचन आहे. वचन असं आहे, 2 पेत्र 2 अध्याय 22 वचन. काय वचन? पुत्र काय करतोय? पुन्हा आपल्या ओकीकडे परत जातो. पुत्र हा परंतु कुत्रे आपल्या ओकलेली परत. व्यवस्थित वाच, चांगलं वाच. परंतु कुत्रे आपल्या ओकीकडे परतले. नीट वाच, व्यवस्थित थांबून वाच. परंतु कुत्रे आपल्या ओकीकडे काय होतील? परततील. परंतु कुत्रे आपल्या ओकीकडे, म्हणजे कुत्र्याने जे ओकलेलं आहे ते पुन्हा कुत्रे काय करतात? जाऊन तेच चाटतात. आणि धुतलेली पुढे कुंडली गाळात लोळपण्यात परततील, अशी जी खरी मन धुतलेली डुकरीण, असं आहे का? हा, परततील अशी जी परततील, तिच्याप्रमाणे हे त्यांना झाले आहे. धुतलेली डुकरीण काय करते? पुन्हा एकदा त्या गाळामध्ये लोळती. कुत्रे आपल्या ओकीकडे परत जाऊन चाटतात आणि धुतलेली डुकरीण ती काय करते? पुन्हा त्या गाळामध्ये लोळती. डुकरणीला काय पाहिजे? तेच नालीमध्ये लोळणं. आणि कुत्र्याचं काय करतंय? कुत्र जे ओकी जे त्याची उलटी गेलेली ते पुन्हा येऊन चाटतात. आणि डुकरीण काय करते? पुन्हा येऊन त्या गाळामध्ये लोळती. आणखीन एक वचन वाचायचंय आपल्याला. 1 कोरिन्थीकरस पत्र 11 अध्याय 29 वचन. काय सांगितलंय? 1 कोरिन्थी 11 वचन 29 वचन. 11 अध्याय 29 वचन. 11 अध्याय. कारण जो अयोग्य प्रकारे खातो व पितो प्रभूच्या शरीराला प्रभूच्या शरीराला न लक्षून आपल्यावर दंड काय करतो? ओढवून घेतो. आणायला खातो व पितो. दंड ओढून घेतो. आपल्यावर काय करतो? दंड ओढून घेतो, है ना. आपल्यावर दंड ओढून घेतो. आता 1 कोरिन्थीकरस पत्र याचा 10 अध्याय 21 वचन. लवकर घेऊ आपण थोडं. प्रभूचा प्याला आणि प्रभूचा प्याला आणि भूतांचा प्याला तुमच्याने पिवत नाही. त्या तुमच्याने प्रभूचा मेजाने व भूतांच्या मेजाने भागवून घेवत नाही. परत थोडं हळूहळू वाचायचं, व्यवस्थित वाचायचंय. बघू काय 10 21 10 अध्याय 21 वचन. प्रेज द लॉर्ड. कोरिन्थीकरस पहिले पत्र 11 अध्याय आणि
11 अध्याय ना ग. 11 अध्याय 21 वचन. 11 अध्याय मध्ये 10 काढून दिले मला. 11 अध्याय 21 वचन काय आहे आपण वाचूया. कारण खाण्याच्या वेळेस प्रत्येक मनुष्य आपापले जेवण दुसऱ्याच्या पूर्वी कारण खाण्याच्या वेळेस प्रत्येक मनुष्य आपापले जेवण दुसऱ्याच्या पूर्वी घेतो आणि एक भुकेला असतो व एक मस्त झालेला असतो. एक भुकेला असतो व एक मस्त झालेला असतो. प्रियानो, आपल्याला पाहिजे की काय काय चालतंय. म्हणजे एक खातो, एक भुकेला असतो आणि एक मस्त होतो. प्रेज लॉर्ड. आम्हाला बघायचंय आम्ही काय करत आहे, काय सांगत आहे बायबल, काय आम्हाला कळतंय का, काय आम्ही घेतोय का, कसं आम्ही आमची चाल कशी आहे, प्रभूमध्ये आमची चाल कशी आहे. प्रेज लॉर्ड. प्रभूमध्ये आमचं चालणं कसं आहे. तर प्रियानो, परमेश्वराला योग्य अशी आम्हाला चाल ही पाहिजे परमेश्वरामध्ये. ठीक आहे. आपण किती राहिले. ठीक आहे. आपण आणि आपण हां तर आपण ह्या ठिकाणी थांबणार आहोत आणि पुढच्या संडेला जर टाईम भेटला तर मी नक्कीच येईल. थोडंसं टाईम खूप झालेला आहे. तर परमेश्वर करो तुम्हा सगळ्यांना, तुम्ही जेवढे जोडलेले आहात त्या प्रत्येकावर देव बाप्पा आशीर्वाद पाठवू. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित करो एवढं सगळं ऐकण्यासाठी. आणि आणखीन आपण पुढच्या संडेला जर झालंच तर मी नक्की येणार. तर या आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. धन्यवाद ईश्वराच्या, माझ्या देवा तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते. माझ्या देवा आतापर्यंत सांभाळ एवढं सगळं बोलण्यासाठी कृपा पुरवलीस, तुझे उपकार मानते. होय बाप्पा. आणि जे कोणी जोडलेत माझ्या देवा ते सगळ्यांना तुझा आशीर्वाद पाठव, वचन समजण्यासाठी कृपा पुरव, दया कर, मदत कर. आणि असं तू करत आहेस, तुला धन्यवाद देते. प्रार्थना ऐकलीस, उपकार मानते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणता घेते त्या. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड.